खरं तर आता IPLच्या स्पर्धा सुरू झालेल्या आहेत आणि IPL बघण्यामध्ये सगळे गुंग आहेत आणि आता IPL सारखी स्पर्धा महाराष्ट्रामध्ये होत आहे. मिंटोनेट प्लस हॉलीबॉल स्पर्धा ज्या की महाराष्ट्रामध्ये होत आहेत आणि याच एका संघाचे म्हणजे लातूर संघाचे ऑनर जे आहेत दादा देशमुख सर आपल्याबरोबर संवाद साधण्यासाठी आहेत. सर काय सांगाल, महाराष्ट्रामध्ये हॉलीबॉल स्पर्धेचे पहिल्यांदाच लीग होत आहे, तर काय सांगाल याचं? मिंटोनेट प्लस यांनी स्पॉन्सर केलेली ही स्पर्धा आहे महाराष्ट्र ज्युनियर व्हॉलीबॉल लीग आणि महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्रात होणारी ही व्हॉलीबॉलची पहिलीच प्रीमियर लीग आहे आणि यातून जे उदयोन्मुख खेळाडू आहेत 18 वर्षाखालील मुलांची आणि 21 वर्षाखालील मुलींचे 5 संघ आहेत आणि मुलांचे 8 संघ आहेत. तर हे 18 वर्षाखालील जे महाराष्ट्रातले आपल्या उदयोन्मुख खेळाडू आहेत त्यांच्यासाठी हा फार मोठा प्लॅटफॉर्म मिंटोनेट प्लस आणि महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेने निर्माण करून दिलेला आहे. 17, 18, 19 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये ही स्पर्धा नेरूळ नवी मुंबई येथे होणार आहे. याचे ऑक्शन वगैरे सगळं मुंबईमध्ये झालेले आहेत आणि प्रत्येक प्लेयरच्या लिलाव पद्धतीनं खरेदी करून IPLच्या धर्तीवरच हा सगळी संकल्पना आहे आणि यामुळे खेळाडूंना आणि काम करणाऱ्या आमच्यासारख्या प्रशिक्षकांनाही यातनं फार मोठी उत्साह निर्माण झालेला आहे महाराष्ट्रात आणि व्हॉलीबॉलसाठी चांगले दिवस येण्यासाठी ही स्पर्धा होणं फार गरजेचं होतं. त्याच पद्धतीनं मिंटोनेटने ही स्पर्धा ही फार उच्च दर्जाची कशी करता येईल यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि महाराष्ट्रातून आम्हीही सर्वजण व्हॉलीबॉलवर प्रेम करणारे लोक ह्या स्पर्धा कशा यशस्वी होतील आणि चांगल्या पद्धतीने होतील ह्यासाठी झटत आहेत. त्यातीलच काही भाग आहे किंवा प्रशिक्षण शिबिर. तर प्रत्येक संघ आपल्या आपल्या मैदानावर या खेळाडूंचं कमीत कमी 7 दिवसाचं तरी प्रशिक्षण घेणार आहेत. त्या प्रशिक्षणात या खेळाडूंना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहेत. पण मिंटोनेटनं हा नवी मुंबईसारख्या ठिकाणी चांगल्या दर्जाच्या हॉटेलमध्ये पोरांना राहणं खाणं आणि मैदानाची सुविधा, मैदान जरी ओपन टू स्काय असेल म्हणजे आउटडोअर असलं तरी खाली सिंथेटिक मॅटवर ह्या स्पर्धा होणार आहेत आणि इंटरनॅशनल दर्जाच्या ह्या स्पर्धा होणार असं आम्हाला तरी वाटतं आहे आणि नियोजन त्या पद्धतीनं चालू आहे. मी आमच्या छत्रपती व्हॉलीबॉल क्लब धाराशिव जे की छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या मैदानावर चालतं आहे त्या मैदानावरील सर्व खेळाडू व आम्हाला सहकार्य करणारा इतर स्टाफ या सर्वांच्या वतीनं महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशन व मिंटोनेट प्लस त्याचे राजेश पुष्पन सर आहेत यांचे सर्वांचे या सर्व टीमचे आम्ही एवढी मोठी संधी निर्माण करून दिल्याबद्दल आभार मानतो. सर खरं तर याच्यामध्ये धाराशिवसाठी अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे. धाराशिवच्या खेळाडूंना देखील या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. आपल्याच मैदानावरील चांगले खेळाडू आहेत. श्रेयश खांडेकर नावाचा विद्यार्थी आहे, तो भारताच्या टीममध्ये कॅम्पला होता. नशिबानं त्याचं 13व्या नंबरला स्थान, परंतु नाउमेद नव्हता, त्यानं परत सराव केला. आता तो आपल्या लातूर लॉयन्स टीमचा आयकॉन प्लेअर आहे. आम्ही आयकॉन प्लेअर म्हणून त्याची निवड केली. तो आता कॅप्टन आयकॉन प्लेअर सर्व तोच आहे. त्याचप्रमाणे मुलीच्या टीममध्ये गायत्री नांदे ही आपल्या मैदानातील खेळाडू आहे पण ते नाशिककडून खेळणार आहे. ती इंटरनॅशनल खेळाडू आहे. ती चायना येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्कूल गेम फेडरेशनच्या स्पर्धेमध्ये तिनं इंडियाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्याचप्रमाणे राऊत श्रुती म्हणून मुलगी आहे, नॅशनल प्लेअर आहे. तृप्ती माने, सानिका वाटवडे, मुलामध्ये आयुष खडके, संस्कारदीप गीते हे आपल्या मैदानावरील राष्ट्रीय खेळाडू आहेत. ते पण त्यांना हा चान्स मिळणं फार महत्त्वाचं होतं. संधी खूप मोठी संधी आहे त्यांना की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये नाव होईल. पैसा तर गौण आहे, पैसा तर माणूस कमवतच राहणार आहे, पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळणं फार महत्त्वाचं होतं आणि त्यांना तो अशा पद्धतीचा प्लॅटफॉर्म मिंटोनेट प्लस आणि महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेने निर्माण करून दिला आहे. या ट्रॉफीचं अनावरण देखील आपल्या छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावरती होत आहे. त्या संदर्भात आपण काय आवाहन कराल? आता ह्या ट्रॉफीचं अनावरण जे आहे, ट्रॉफीसुद्धा त्यांनी एकदम उच्च दर्जाची वर्ल्ड कपच्या धर्तीवरची ट्रॉफी बनवलेली आहे. एकदम उच्च दर्जाची ट्रॉफी आहे. ती त्यांनी महाराष्ट्रातील काही ठराविक ठिकाणी नेऊन आपण त्याचं अनावरण करायचं असं ठरलं होतं. तर तो उद्याचा दिवस आपल्यासाठी मिळालेला आहे आणि छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या मैदानावरच एखाद्या हॉलमध्ये डेकोरेशन करून करण्यापेक्षा आमचं सर्वांचं मत असं ठरलं की आपण खेळाच्या मैदानावरच या ट्रॉफीचं अनावरण करू. मग आपण छत्रपती शिवाजी हायस्कूलचंच मैदान जिथं की रोज 100 ते 150 मुलं सराव करतात आणि
त्या मैदानाची निवड केली आणि अनावरणाचा सोहळा हा उद्या होणार आहे. तरी क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावा असं मी त्यांना आवाहन करतो. तर तुम्हाला या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. तुम्ही विश्वविशाल न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. आपण मला बोलायची संधी देऊन आमच्या खेळाडूंची आणि आमच्या मैदानाची व्यथा जगासमोर आणण्यासाठी समाजासमोर आणण्यासाठी जे प्रयत्न कराला त्याबद्दल मी पण आपला आभारी आहे. धन्यवाद. तर विश्वविशाल न्यूजवरती आपण अशाच नवनवीन बातम्या पाहणार आहोत आणि त्याआधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धाराशिवकरांसाठी अभिमानाची बाब आहे की धाराशिवच्या छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावरती उद्या संध्याकाळी ठीक 7 वाजता या ज्या स्पर्धा होणार आहेत, महाराष्ट्र प्रीमियर लीग व्हॉलीबॉलच्या स्पर्धा होणार आहेत, त्या स्पर्धेच्या ट्रॉफीचं अनावरण होणार आहे. तर या अनावरणासाठी आपली उपस्थिती नक्कीच महत्त्वाची आहे. तुम्ही पाहत राहा विश्वविशाल न्यूज. आपण इथं थांबूयात. धन्यवाद.